नमस्कार. आत्ताच काही दिवसापूर्वी सरांनी लिहिलेलं कोहम ते सोहम हे पुस्तक माझ्या वाचनामध्ये आलं. अध्यात्मावरती लिहिलेलं सरांनी अतिशय सोप्या भाषेतलं हे पुस्तक आहे. मी एक वेळा न वाचता ते 3 वेळा वाचून काढलंय. कारण प्रत्येक वेळी वाचताना तुम्हाला अंडरस्टँड एक वेगळ्या प्रकारे होतं. आणि नेमकं कळतं की सरांना याच्यामध्ये आपल्याला सांगायचंय काय? की अध्यात्म म्हणजे काय? मला पण ती आवड होती पहिल्यापासून अध्यात्म समजून घेण्याची. पण ते इतकं सहज सोपं असेल असं कधी वाटलं नव्हतं, की तुम्ही तत्वतः कोण आहात हे समजण्यातच खरं अध्यात्म आहे. तो अल्टिमेट पर्पज आहे लाईफचा, की हू आय एम. तेच सोप्या भाषेमध्ये सरांनी यामध्ये सांगितलेलं आहे, की तुम्ही तुमची आयडेंटिटी, तुमचं नाव, गाव, तुमची एक हिस्ट्री, एक स्टोरी बाजूला काढल्यानंतर जे काय उरतं, जी काय असण्याची जाणीव उरते, दॅट इज युअर ट्रू नेचर. तोच प्रेझेन्स आहे आणि तेच तुमचं मूळ अस्तित्व आहे. हेच प्रामुख्याने सरांनी या पुस्तकात सांगितलेलं आहे. इतक्या सोप्या भाषेत मी तर नाही कुठल्या दुसऱ्या पुस्तकामध्ये वाचून मला समजलं, कारण मी दुसरी बरीच पुस्तकं वाचलेली. द ग्रेटेस्ट सिक्रेट देखील पुस्तक वाचलं. परत अष्टावक्र गीता देखील वाचली. पण सरांनी त्याच्यातलं सर्व ग्रंथातला सार याच्यामध्ये काढलेलं आहे. इतकं हे वाचनीय असं पुस्तक आहे. आणि माझं असं मत आहे की हे पुस्तक वाचल्यानंतर अध्यात्मामधला कुठलाही प्रश्न शिल्लक राहणार नाही. आणि जरी तो राहिला तर तरी ते सर पूर्ण करतील. इतकं हे सोप्या भाषेतलं पुस्तक आहे. प्रत्येकाने वाचायला हवं असं पुस्तक आहे. प्रत्येकाने आपल्या घरी एक ग्रंथ म्हणून ठेवण्याजोगं पुस्तक आहे. कारण अध्यात्म समजून घेताना मला पण कधी असं नव्हतं वाटलं की ते इतकं अफाट असेल, की ही गोष्ट समजून घ्यायला की तुम्ही तत्वतः कोण आहात. रॉन्डा बर्नच्या द ग्रेटेस्ट सिक्रेट पुस्तकामध्ये देखील हेच सांगितलं आहे, की तुम्ही मन नाही, तुम्ही शरीर नाही, तर तुम्ही एक डिव्हाइन कॉन्शियसनेस आहात. एक ट्रू नेचर जे की तुमच्या आतमध्ये आहे. रॉन्डा बर्नला 2020 साली ते द ग्रेटेस्ट सिक्रेट या पुस्तकातून त्यांनी जगासमोर परत एकदा मांडलं. 2016ला त्यांना ते जाणीव झाली होती की काहीतरी लॅकिंग आहे आयुष्यामध्ये, आणि ते त्यांनी शोधून 2020ला ते पुस्तक आणलं. आणि तेच गेली 10-15 वर्ष सर तेच शिकवत आहेत आपल्याला, की तुम्ही मन नाही, तुम्ही शरीर नाही, तर तुम्ही ते प्रेझेन्स आहात. आपली बिलीफच ती आहे आत्ता, की आपण मन आणि बॉडी आहोत. तेच हे पुस्तक पूर्णतः त्या गोष्टीतनं तुम्हाला बाहेर काढतं, की तुम्ही तत्वतः कोण आहात. कारण हाच एकमेव उद्देश आहे की जागं झालं पाहिजे. आपल्या मनाविषयी, आपल्या विचाराविषयी आपण जागं झालं पाहिजे. हाच अल्टिमेट पर्पज आहे. तोच अवेअरनेस आहे, तोच कॉन्शियसनेस आहे. कदाचित रॉन्डा बर्नला देखील जर 2016च्या आसपास सरांचा पत्ता मिळाला असता, तर तिचं 1 वर्षात किंवा 6 महिन्यात पुस्तक लिहून झालं असतं. कारण सर ते गेल्या 10 वर्षापासून तेच शिकवत आहेत. ठीक आहे, असो, पण सर आपल्याला उपलब्ध आहेत. सरांचं पुस्तक आपल्याला उपलब्ध आहे. सरांचं मार्गदर्शन आपल्याला उपलब्ध आहे. वाचनीय पुस्तक आहे बिलकुल. प्रत्येकाने ते सोबत संग्रही ठेवण्याजोगं आहे. एक वेळा नाही समजलं तर 2 वेळा, 3 वेळा, 5 वेळा, कितीही वेळा वाचा, पण ह्याच्या इतकं समजून घेण्यासारखं दुसरं काहीच नाही, काहीही नाही. द ग्रेटेस्ट सिक्रेट लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये नाहीच. द ग्रेटेस्ट सिक्रेट हे समजण्यामध्ये आहे की हू आय एम, तुम्ही कोण आहात. त्या पूर्ण
तुमच्या त्या जाणीवेला किंवा तुमच्या अंडरस्टँडिंगला हे पुस्तक पूर्ण विराम देतं. ह्याच्या पलीकडं समजण्यासारखं मला तर वाटत नाही, काही नाही. कारण हे वरदान आहे, हे पुस्तक हे अमृत आहे. सरांनी ते प्रत्येकाच्या हातात दिले. प्रत्येक वेळी सर ते सांगतात की टच दॅट डायमेन्शन, जे तुमच्यामध्येच आहे, विराट आहे, अचल आहे, अनचेंजिंग आहे. कारण प्रत्येक वेळी आपण काहीतरी ऑब्जेक्टिव्ह शोधण्यामध्ये आपण जातो. ऑब्जेक्टिव्हच प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला हवी असते, तीच असते. पण खरा आनंद पेरेनियल, जो न संपणारा आहे, 24/7 तुमच्यासोबत आहे, तो हाच आहे. हे जाणून घेण्यामध्ये की तुम्ही कोण आहात. कोहम ते सोहम. इतकं हे असं सुंदर पुस्तक आहे. बिलकुल प्रत्येकाने वाचायलाच हवं आणि प्रत्येकाने समजून घ्यायला हवं. या अंडरस्टँडिंग इतकं दुसरं आयुष्यामध्ये समजून घेण्यासाठी काहीच नाही, हे असं मला तरी वाटतं आता हे पुस्तक वाचून. जागं होणं आणि जागं झाल्यावर सर्व काही आळ्यांमध्ये येणार आहे आणि ते येईलच. तर असं हे पुस्तक, माझं असं मत आहे की सर्वांनी वाचायला हवं, सर्वांनी संग्रहित ठेवायला हवं. थँक्यू.